नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी व पालक मित्रांनो, नीट 2026 चा निकाल लागला। आता पुढचे जे 15-20 दिवस आहेत ते तुमच्या करिअरसाठी सर्वात महत्त्वाचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी काही छोट्या चुकांमुळे आपली BAMS ची सीट जी आहे ती गमावतात। अशा कोणत्या 5 चुका आहेत त्या तुम्ही करू नयेत। पहिली जी चूक आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे कट ऑफची वाट पाहत बसणे। बरेचसे विद्यार्थी म्हणतात शेवटच्या राऊंड पर्यंत थांबू, आम्हाला कॉलेज भेटेल। जर तुम्हाला माहिती तुम्ही फक्त क्वालिफाय आहेत किंवा तुम्हाला कमी मार्क्स आहेत तर तुम्ही वेळेवर योग्य प्लॅनिंग करणे खूप महत्त्वाचे आहे। दुसरी जी चूक आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे आपल्याच राज्यावर अवलंबून राहणे। जर आपल्याला माहिती की आपल्या या टप्प्यामध्ये आपला स्कोर आहे आणि आपल्याला माहिती की आपल्या राज्यामध्ये होणार नाही, तर आपण सेकंड प्लॅन म्हणून आउट ऑफ स्टेट बघायलाच हवं। मी तुम्हाला आउट ऑफ स्टेट विषयी माहिती सांगेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, तिसरी जी चूक आहे ती सर्वात जास्त होणारी चूक आहे, ती म्हणजे वेळेवर डॉक्युमेंट्स तयार न राहणे। डॉक्युमेंट्स नसल्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रत्येक वर्षी जे आहे ऍडमिशन कॅन्सल होतात। त्याच्यामुळे तुम्ही जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही आधीच तयार करून ठेवणे महत्त्वाचे आहे। चौथी जी चूक आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे योग्य काउन्सिलिंग न घेणे। कारण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते। त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजची किती फीज आहे, त्याचा कट ऑफ काय होता, कोणत्या कॅटेगरीला काय बेनिफिट आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। तर ही सुद्धा चूक बरेचसे विद्यार्थी करतात। पाचवी जी चूक आहे विद्यार्थी मित्रांनो, चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणे। बरेचसे विद्यार्थी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात। जसे की मला काल एका विद्यार्थ्याचा कॉल आला होता, तो क्वालिफाय नसूनही त्याला कोणत्या तरी काउन्सिलरनी सांगितले की तू क्वालिफाय नाही तरी आम्ही तुमचं ऍडमिशन करून देऊ। जर अशा फ्रॉड मध्ये तुम्ही फसत असाल तर हे चुकीचं आहे। जर तुम्हाला पण हे माहिती असायला पाहिजे की तुम्ही क्वालिफाय नाही तरी तुमचं ऍडमिशन होणार नाही। तर बरेचसे विद्यार्थी या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात आणि त्यांची हजारो रुपयांची फसवणूक होते। राहिला विषय आउट ऑफ स्टेटचा, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्वालिफाय 213 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स तुमचे येत आहेत तर आउट ऑफ स्टेट मध्ये तुमचं ऍडमिशन आम्ही करून देऊ। तुमचं जर बजेट कमी असेल तरी आम्ही तुमचं ऍडमिशन करून देऊ। 2 ते 2.5 लाख पर्यंतचं जर बजेट आहे तुमचं तर नक्की माझ्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा। कॉलेज एकदम बेस्ट आहे, कॉलेजचा कॅम्पस मोठा आहे, कॉलेजची बिल्डिंग मोठी आहे, कॉलेजला अटॅच हॉस्टेल आणि हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल एक्सपोजर चांगला आहे, पेशंट फ्लो चांगला आहे, फॅकल्टी चांगली आहे, डायसेक्शन साठी डेड बॉडी बघायला मिळते आणि आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी तिथे आहेत। असं चांगल्या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुमचं 213 प्लस ते 320च्या मार्क्स दरम्यान मार्क्स येत आहेत तर तुम्ही नक्की माझ्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा। आणि तुम्हाला फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तर त्या लिंकवर टॅप करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। आणि कमेंटमध्ये तुमचा कोणताही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून गरजू विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।